संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड सावेंची गाडी रोखली। उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक। मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक। बंडखोरी बोडून काढण्याची संबंधित पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी। दादांकडून 5 कोटी तर शिंदेंकडून 10 कोटी, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रपतींना आणलं तरी आश्चर्य नाही, परदेशातून मोदींना मिठ्या मारणारे आणले तरी नवल नाही, खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला। वरळीतील बंडखोरांशी आज उद्याच चर्चा, बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई केली जाईल, सचिन अहिरांचा बंडखोरांना इशारा। 2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस, तोपर्यंत प्रत्येक पक्षाला नाराज बंडखोरांना रोखण्याचं आव्हान। महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगार गावगुंडही रिंगणात, पुण्यात लक्ष्मी सोनाली आंदेकरचं गजा मारणीच्या पत्नीनं भरला अर्ज, तर नाशिक संभाजीनगरमध्ये जेलमध्ये असलेले उमेदवार निवडणूक लढणार। उमेदवारांच्या यादीत सर्वच पक्षातील नेत्यांचे नातेवाईकच झाले उदंड, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, 30 नेत्यांसह त्यांचे 116 नातेवाईक निवडणूक रिंगणात। महानगरपालिका निवडणुकीत मतदानाआधीच भाजपनं खोललं खातं, कल्याण डोंबिवलीतून भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। किरकोळ जागा देऊन उभाठानं मनसेला गुंडाळलं, उभाठानं मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला, ठाकरे बंधूंवर केशव उपाध्यांची टीका। मतदानासाठी 15 जानेवारीला राज्यात भरपगारी सुट्टी, 29 महानगरपालिकांच्या हद्दीत भरपगारी सुट्टी जाहीर, सरकारी निमसरकारी खासगी आस्थापनांना सुट्टी जाहीर। लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या मुदतवाढ नाहीच, तब्बल 45 लाख बहिणी राहणार वंचित। भारताची जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था म्हणून नवी ओळख, जपानला टाकलं मागे, केंद्र सरकारची अधिकृत घोषणा। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी, आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार, भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना। गुड न्यूज, रेल्वे तिकिटांवर 3% सवलत, ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ। भुयारी मेट्रोची आज रात्रभर सेवा, मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार। 30 आनंद लुटा मनसोक्त, बेस्ट तसेच रेल्वेकडून मध्यरात्री खास अतिरिक्त सेवांचं आयोजन। वंदे भारत स्लीपरची पहिली चाचणी यशस्वी, ताशी 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावली वंदे भारत, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ। बांगलादेशात 12 दिवसात 3ऱ्या हिंदूची हत्या, कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षकाची ड्युटी करत होता बजेंद्र बिस्वासवर सहकार्याने झाडल्या गोळ्या। केकेआरच्या संघाबाबत किंग खानकडून मोठा निर्णय, तब्बल 4000 कोटी खर्चून शाहरुख केकेआरचा 90% हिस्सा घेणार। सलमान खानची भूमिका असलेल्या बॅटल ऑफ गलवान चित्रपटावरून चीनचा थैथयाट, भारताकडूनही चीन्यांना सडेतोड प्रत्युत्तर।